आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. आता मी प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सुरेश गोळे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायचे आपला कार्यक्रम सुरुवात नक्कीच करूया. अरे 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 क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. भगरीमध्ये आहे प्रथिनांचे प्रमाण सर्वात मस्त, शरीर राहते आपले तंदुरुस्त. नाचणीमध्ये आहे सर्वात जास्त कॅल्शियम, राहील हाडे मजबूत तर काय करेल यम. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया बायोडायनामिक शेतीचे स्वप्न साकारणाऱ्या महिला शेतकरी वर्षाताई बाजारे यांची यशोगाथा. लेखन संतोष मोरे, निवेदन माधवी मानकर यांचं, तर सादर करतात सुरेश गोळे. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. गाथा तिच्या संघर्षाची. बायोडायनामिक शेतीचं स्वप्न पाहणारी नवदुर्गा वर्षाताई बाजारे. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. प्रत्येकाला 2 घास देणारी माऊली असणाऱ्या शेतीचा शोध स्त्रीनं लावला. उत्क्रांतीच्या काळात स्त्री पुरुष दोघंही रानावनात भटकत असत. त्यावेळी एखादी स्त्री गर्भवती असेल तर तिला शिकारीच्या जोखमीवर नेत नसत. तिला एखाद्या झाडाखाली ठेवत. मातृत्वाचे वेध लागलेली ही स्त्री झाडाखाली विश्रांती घेई. याच काळात तिला कळलं की बी मातीत कसं रुजतं, त्याचे रोपट्यात रूपांतर कसं होतं. पुढे यातूनच बियांच्या रोपांचा शोध लागला. भूमीही आपल्यासारखीच प्रसवणारी असते, याचा शोध महिलेला लागला. जन्माला येणारं बाळ जसं हात जोडून जन्माला येतं, तसेच अंकुरणारे रोपटेही जमिनीवर उगवते. हे तिने पाहिलं. तिने लावलेले बी अंकुरले. पुढे त्याचे धान्यात रूपांतर झाले.
भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यात महिला शेतकऱ्यांचं योगदान कौतुकास्पद आहे. एका अहवालानुसार देशातील सुमारे 12 कोटी महिला थेट शेतीच्या कामाशी संबंधित आहेत. हे काळी धरती नांगरलेली आली र पेरणी धावत येर काळ्या मेघा किरपा आता करी. अकोला जिल्ह्यातील एक रणरागिणी आपल्यावर आलेल्या संकटांना न घाबरता नवनिर्मितीची संवेदना आपल्या उरात घेऊन समोर जातेय. तिच्या या संवेदनेत लपलंय कृषी क्षेत्रातील एक नवीन भरारी देण्याचं आभाळभर स्वप्न. हो, ही कथा आहे पती निधनानंतर आपलं दुःख उरात पचवून सेंद्रिय शेतीच्या प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून प्रयत्न करणाऱ्या एका रणरागिणी नवदुर्गेची. वर्षाताई बाजारे असं तिचं नाव. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील कार्ला गावच्या या नवदुर्गेची कृषी क्षेत्रासाठीच्या बायोडायनामिक चळवळीची ही चित्तर कथा. रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या पाऊल थकलं नाही गड्या पाऊल थकलं नाही. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील कार्ला गाव. सध्या या गावातून कृषी क्षेत्रातील एका क्रांतीची बीजं रोवली जात आहेत. या बीजात लपलंय रसायनमुक्त शेती अन विषमुक्त अन्नाचं स्वप्न. या स्वप्नांच्या रोपट्याला फक्त वाढवण्यासाठीच नव्हे तर त्याला जोमानं वाढवण्यासाठी एका विधवा महिलेनं नवदुर्गेचं रूप घेतलंय. शेतीतील सकारात्मक बदलांसाठी वर्षाताई बाजारे असं धडपड्या महिलेचं नाव आहे. वर्षा यांचा विवाह 1995ला कार्ला गावातील दिनकर बाजारे या तरुणाशी झाला होता. मात्र 2012मध्ये दिनकर यांचं अचानक निधन झालं. विधवा वर्षा यांच्यावर आपल्या 3 मुलींची आणि 2 एकर शेतीची जबाबदारी दिनकर यांच्या मृत्यूनं येऊन पडली. आजपर्यंत शेतीचा गंध नसणाऱ्या वर्षाताई यांना आता शेती सांभाळायची होती आणि त्याचबरोबर घराची जबाबदारी सांभाळतानाच आपल्या 2 एकर शेतीला नवी दिशा देण्याचं आव्हानही तिच्यासमोर होतं. सुकलेल्या भाकरीला पानसंग खाऊ गड्या पाऊल थकलं नाही गड्या पाऊल थकलं नाही. झालो बरबाद जरी बसला घाव उरी कलेची आग सार जाळून विजाईना अडला घास असा काळावन वास असा पण ह्यो ध्यास अजून बी माग राहीना. फिरला त्यो वासा घर फिरलं नाही गड्या पाऊल थकलं नाही गड्या पाऊल थकलं नाही. वर्षाताईंना शेती करीत असताना आपल्या शेतीवरील खर्च आपल्या जवळील तुटपुंजा पैशांमुळे कमी करायचा होता. त्यातूनच त्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरण्याचा ध्यास घेतला. त्यातूनच बायोडायनामिक कल्चर आणि बायोडायनामिक तरल खाद या नवीन संकल्पनांची माहिती आणि तंत्रज्ञान त्यांना सर्ग विकास समिती या स्वयंसेवी संस्थेकडून मिळाली. गेल्या 3 वर्षांपासून वर्षा यांनी आपल्या शेतात या 2 गोष्टींचा उपयोग केला
आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ आणि खर्च मात्र कमी झालाय. त्यामुळे त्यांनी हा विचार आपल्या गावातील इतर महिलांना पटवून द्यायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी महिला बचत गटांमध्ये या संदर्भात जनजागृती सुरू केली आणि पाहता पाहता आज कार्ला गावातून जवळपास रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर नाहीच्या बरोबर झालाय. आता वर्षाताईंच्या कामाच्या कक्षा हळूहळू रुंदावायला लागल्या होत्या. पुढे त्यांनी आपली महिला बचत गटाची चळवळ गावात सुरू केली. कार्ला गावातील बचत गटाच्या महिलांनी अगदी घरच्या घरी सेंद्रिय शेतीचा प्रसार करणाऱ्या बायोडायनामिक कल्चर आणि बायोडायनामिक तरल खाद बनवायला सुरुवात केलेलीच होती. याचा प्रचार आणि प्रशिक्षण देण्यासाठी त्या आतापर्यंत अकोल्यासह वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये गेल्यात. जवळपास 300च्या वर महिला सध्या या कामात आहेत. वर्षाताईंच्या पुढाकारातून आता गावातील महिलांना शिवणकलेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याशिवाय गावात आता शासकीय योजना महिला आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याचे कामही त्यांनी हाती घेतलंय. यातून गावात काही कुटुंबांना कुक्कुटपालन व्यवसायासाठी शासकीय योजनेतून कोंबड्या मिळाल्या आहेत. क्रांतीमुळे वर्षाकाठी 300 ते 400 टन कंपोस्ट खत तयार होतंय. याची बाजारात किंमत 20 ते 25 लाखांपर्यंत होतेय. याशिवाय किडींवर कीटकनाशक म्हणून फवारण्यात येणारे तरल खाद हे सुद्धा वर्षभरात 20,000 लिटरवर होतेय. यामुळे गावातील 1300 एकराच्या जवळपास असणाऱ्या शेतीचं आरोग्य आता सुधारलंय. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला. लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी. हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी. शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे ही झिंग चढू दे. हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे ही झिंग चढू दे. हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. अत्याधुनिक तंत्रज्ञानानं या गावाचा शेतीवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी झालाय. आता खर्च लागतोय तो फक्त बियाणे आणि मजुरीचा. त्यांनी 3 वर्षांपूर्वी शेतात बोर केलंय. आधी वर्षाताईंना कपाशीच्या लागवडीसाठी एकरी खर्च यायचा तो 20 ते 25 हजारांपर्यंत. आता तो 3 ते 4 हजारांवर आलाय. तर आधी 3 ते 4 क्विंटलपर्यंत येणारे कपाशीचे उत्पादन आता एकरी 12 ते 15 क्विंटलवर जाण्याची चिन्ह आहेत. अनेक ठिकाणी वर्षाताई हे तंत्रज्ञान शिकवायला जात असतात. एवढा संघर्ष सुरू असतानाही 3 मुलींचा सांभाळ करत वर्षाताईंनी आपल्या मुलींना शिकवण्यामध्ये कुठेही खंड पडू दिला नाही. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं तू दार घालू नको तू साध कुणाला. तुझ्या हातीन तोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. होर पुढा तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू दे. आज वर्षाताई बाजारे यांच्या 2 मुलींची लग्न झाली आहेत. आज दोन्ही मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
तर सर्वात लहान मुलगी MBAचं शिक्षण घेते आहे. या सर्व संघर्षामध्ये ईश्वराची साथ आणि मनातील प्रेरणा हीच खऱ्या अर्थानं आधार देणारी ठरली, अशी भावना वर्षाताई बाजारे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. माझं नाव वर्षा दिनकर बाजारे. माझं गाव आहे कारला, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला. माझी शेतीची सुरुवात पती वारल्यानंतर माझ्यावर सगळं पडलं. मला 3 मुली आहेत आणि 3 एकर शेती आहे. शेती असल्यामुळे घरी सगळं काम स्वतःवर पडलं. सासरे होते माझे करणारे. मग मी बायोडायनामिक शेती हे एक आमच्या इथं प्रकल्प आलेला होता हिवरखेडमध्ये स्वर्ग विकास समितीमधून. त्याच्यात मी सहभाग घेतला आणि मी माझ्या स्वतःच्या शेतीपासून सुरुवात केली. पुढे माझं काम सुरुवात केलं. सेंद्रिय शेती पद्धती काय बा हे मला पहिले सुरुवातीला माहित नव्हतं, पण नंतर मी त्याच्यामध्ये गेली आणि मला अनुभव आला हे शेतीपासून कसं होते, कोणते प्रोडक्ट वापरायला लागतात. त्याच्यापासून मी शेणखतापासून आणि सेंद्रिय खत तयार केला आणि ते कंपोस्ट खत तयार करून शेतात वापरायला सुरुवात केली. आणि त्याच्यापासून मला पहिल्या वर्षी तर काही हे झालं नाही, पण दुसऱ्या वर्षीपासून चांगलं उत्पन्न व्हायला सुरुवात झाली. 12वी माझं शिक्षण झालं. शिक्षण होत नाही तर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 16 वर्ष लग्नाला झाले. पती वारल्यानंतर 3 मुली होत्या मला. मग मी अशीच बचत गटामध्ये काम करत होती. बचत गटाच्या मार्फत मी स्वर्ग विकास समितीमध्ये काम केलं. त्याच्यामध्ये 4 वर्ष मी काम केलं याच्यासाठी. मग गावामध्ये गट तयार केले. गटातून CPP कल्चर, एसनेल कल्चर, महिलांना सांगून ग्रुप तयार करून गावामध्ये सेंद्रिय शेती खत तयार कसं करायचं, फवारणीचं औषध कसं करायचं हे महिलांना पूर्ण प्रोत्साहन करून महिलांचा ग्रुप तयार करून आम्ही याच्यापासून सगळ्या 25 महिलांनी याच्यापासून उपयोग घेतला कंपोस्ट खताचा आणि त्याच्यापासून पीक घेत आहे. आज अजून पण आमच्या गावामध्ये चालू आहे. सुरुवातीला तर मला हे समजत नव्हतं. लोक याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. त्याच्याबद्दल मी सांगायला तयार होते की बा ग्रामपंचायतमध्ये मीटिंग घेत होती, हे होती ती. काही 4-5 शेतकरी त्यांनी पण मला चांगलं प्रोत्साहन दिलं. त्यांनी माझं ऐकलं. त्यांनी स्वतः त्यांच्या शेतीत तयार केलं. मला बोलू विचारलं आणि मी माझी पहिली सुरुवात केली आणि माझं पाहून त्यांनी करायला सुरुवात केली गावामध्ये. तर मी असं मागे हटले नाही. जे आलं ते पुढे करत गेली. गटाचे काम आहे, गावात कोणतंही काम आहे, मी मागं हटलीच नाही या कामापासून. त्याच्यात मला आता माझं दिसत आहे की मी केलं. माझ्या पोरींच्या कामा आलं. आता आज पोरी माझ्या एवढ्या सुखात आहे. 2 मुलींचे लग्न झाले आणि लहान शिकत आहे. आता पुरुषांच्या भरोशावर न राहता स्वतः याच्यात सहभाग घेतला तर माझ्या मतानं सगळ्यात चांगलं आहे. करे की बायको म्हणून एक महिला विचारल्या जाते आणि तिनं सहभाग पुरुषांनी एवढाच घ्यायला पाहिजे आणि स्वतः सगळ्या याच्यात लक्ष दिलं पाहिजे, असं माझा एक संदेश आहे महिलांसाठी. सध्या लाखोंची उड्डाणे घेणाऱ्या युगात त्यांचा हजारातील प्रयत्न, त्यातील उत्पन्न आणि उलाढाल इतरांच्या दृष्टीनं तोकडी असेलही, पण ती आश्वासक मात्र नक्कीच आहे. म्हणूनच वर्षाताई यांचं कार्य सध्या आत्महत्या आणि इतर कारणांनी मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींसाठी अंधारातील पणती आहे, असंच म्हणता येईल. आताच आपण बायोडायनॅमिक शेतीचे स्वप्न साकारणाऱ्या महिला शेतकरी वर्षाताई बाजारे यांची यशोगाथा ऐकलीत. लेखन केलं होतं संतोष मोरे यांनी, निवेदन दिलं होतं माधवी मानकर यांनी, तर सादर करते होते सूरज गोळे. पौष्टिक तृणधान्य आहे पोषक घटकांची तिजोरी, शरीरात येणार नाही कोणत्या घटकाची कमजोरी. अन्नधान्य म्हणून घ्याल तृणधान्याची रास, मिळेल आरोग्याची हमी हमखास. भरड धान्यातील गुणधर्म. ज्वारी. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात फार मोठे बदल घडवून येत आहेत. त्याचप्रमाणे शेती व्यवसायामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल होत आहेत. पिकाच्या सुधारित वाणांमुळे
त्यांच्या उत्पादनात आणि पौष्टिकतेत अनेक सुधारणा दिसून येत आहेत. ज्वारीमध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांचे महत्त्व मानवी आहारामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. हे समजल्यामुळेच ज्वारी सर्व थरातील लोकांमध्ये प्रचलित होऊ लागली आहे. ज्वारीतील विविध आरोग्यवर्धक अन्नद्रव्यामुळे ज्वारीला आरोग्यवर्धक धान्य म्हणून महत्त्व प्राप्त होत आहे. रंगीत ज्वारी असणाऱ्या पॉलिफिनॉलिक्समुळे मानवी शरीरात निर्माण होणारे हृदयविकार आणि कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. या सर्व कारणांमुळे सध्या भारतात ज्वारीपासून तयार होणाऱ्या विविध पदार्थांना अतिशय लोकप्रियता मिळताना दिसून येत आहे. ज्वारीपासून सध्या प्रचलित आणि अप्रचलित अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांची निर्मिती करण्याचे काम विविध स्तरावरती मोठ्या प्रमाणात चालू आहे. ज्वारीपासून रवा, पोहे, शेवया, लाया यासारख्या पदार्थांना बाजारात मोठे स्थान प्राप्त होऊ लागले आहे, कारण त्यापासून विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करता येतात. हे सिद्ध झाले आणि आता लोकांच्याही लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळेच आहारातील न्याहारी जेवण आणि जंक फूड म्हणूनही ज्वारीचा वाढता वापर होत आहे. ज्वारीच्या पिठात सोयाबीन पीठ मिसळून त्यातील प्रथिनांचं प्रमाण 14% वाढवता येऊ शकते. ज्वारी आणि इतर तृणधान्यांपासून विविध अन्नपदार्थ निर्माण करता यावे याविषयी जागरूकता वाढवावी, कारण त्याची पौष्टिकता अतिशय उत्कृष्ट आहे. हे त्यातील प्रथिने, तंतुमय पदार्थ, खनिज पदार्थ आणि जीवनसत्व यांच्या प्रमाणाने सिद्ध झालेले आहे. मनुष्याच्या पचनसंस्थेमध्ये ज्वारी आणि इतर तृणधान्य सावकाश आणि हळुवारपणे पचवली जातात. ज्वारीत असणाऱ्या स्टार्चचं विघटन हळुवारपणे होते. सहज पचनाच्या या गुणधर्मामुळे मधुमेह आणि लठ्ठपणा हे विकार असणाऱ्या लोकांना याचा चांगला उपयोग होऊ शकतो. भरड धान्यातील गुणधर्म बाजरी. आहाराच्या दृष्टीने बाजरी हे अत्यंत महत्त्वाचं तृणधान्य आहे. गेल्या काही वर्षात विकसित आणि विकसनशील देशांमधील लोकसंख्या पाहता अन्नधान्याची गरज आणि त्याची कमतरता यासाठी मुख्य तृणधान्य पिकांची जागा ज्वारी, बाजरी या पिकांनी घेतली आहे. जगातील लाखो गरीब आणि गरजू लोकांचे बाजरी हे प्रथिनं आणि ऊर्जा पुरवणारे धान्य म्हणून उपयुक्त ठरत आहे. पोषणयुक्त घटकाशिवाय बाजरीत तेलसुद्धा असते. बाजरीच्या धान्यापासून मद्यनिर्मितीसुद्धा होऊ शकते. बदलत्या जीवनशैलीत शहरी भागातील ग्राहकांना उपयोगी सर्व तृणधान्य मध्ये जास्तीची ऊर्जा देणारी बाजरी असल्याने थंडीच्या दिवसात लोक बाजरी जास्त खातात. बाजरीत सल्फरयुक्त अमिनो ॲसिड असल्याने लहान मुलं आणि गर्भवती मातांसाठी बाजरी अतिशय उपयुक्त आहे. अलीकडच्या काळात बेकरीच्या पदार्थांचा आहारात मोठ्या प्रमाणावरती समावेश केल्याने लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे यासारखे आजार बळावलेले दिसतात. त्याचप्रमाणे महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणे, आहारात गव्हाचे प्रमाण सातत्याने केल्यास ग्लुटेनची ॲलर्जी उद्भवणे अशा समस्या टाळण्यासाठी आहारात बाजरी पिकाचा वापर करणे खूप हिताचे ठरते. भारतीय खाद्यपदार्थांमध्ये बाजरीच्या पिठाची भाकरी किंवा धपाटे म्हणजेच थालीपीठ हा मुख्य पदार्थ आहे. गव्हाच्या पिठाबरोबर मिसळून वापरता येऊ शकते. यामुळे प्रथिनांची उपलब्धता वाढते. रंग, स्वाद सुधारल्याने बेकरीमध्ये त्याचा वापर वाढण्यास मदत होईल. पिवळसर बाजरीमध्ये कॅरोटीन, अजीवनसत्व अधिक प्रमाणात असतात. पारंपरिक पद्धतीचा वापर करून चवदार पापडी, गोड तिखट, सांगळे यासारखे पदार्थ तयार करता येतात. याशिवाय बाजरीपासून पातळ कडक भाजलेल्या भाकरी देखील चवदार लागतात. अशा भाकरी आणि भाजी मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या आवडीने खाल्ल्या जातात. भरड धान्यातील गुणधर्म नाचणी. नाचणी हे तृणधान्य आहारदृष्ट्या इतर धान्यापेक्षा सर्वश्रेष्ठ अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, तंतुमय आणि मुबलक खनिजे आहेत. स्निग्ध पदार्थ अत्यंत कमी असल्याने नाचणी आरोग्याला हितकारक आहे. पचनास हलकी आहे. ग्लुटेन नसल्यामुळे ग्लुटेनचा त्रास असणाऱ्या लोकांना नाचणी उपयुक्त आहे. नाचणीमधल्या फायबर्समुळे पोट भरल्यासारखे वाटते. पोट भरल्याचे समाधान होते. म्हणूनच अनावश्यक जास्तीचे अन्न खाण्याचा मोह आपोआप टळतो. नाचणीतल्या तंतुमय पदार्थांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. नाचणीच्या धान्यात 72% कर्बोदके असली तरी आश्चर्य म्हणजे ती नॉन स्टार्चच्या रूपात असतात.
आयसोलिसिसमुळे मांसपेशी म्हणजेच स्नायू तंदुरुस्त राहतात, रक्त गोठत नाही, त्वचा सुधारते, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. नाचणीतल्या वालिन या आम्लामुळे चयापचय, मांसपेशी आणि शरीराची झीज भरून निघते. शिवाय शरीरातला नायट्रोजन समतोल राखण्यास नाचणी मदत करते. मानसिक थकवा कमी करते, मज्जासंस्थेचा जोम वाढविते. मिथोईन हे आम्ल शरीरातल्या वेगवेगळ्या प्रक्रियेसाठी उपयोगी पडते. शरीरात गंधक निर्माण करते. केसाचं आणि त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नाचणी उपयुक्त आहे. हे आम्ल शाकाहारी लोकांसाठी अत्यंत उपयोगी आहे. नाचणीतील लेसिथिन आणि मिथिओनाइन या अमिनो आम्लामुळे पित्त कमी होते. यकृतामधील जादा चरबी कमी होते. नाचणीत भात गव्हापेक्षा तंतुमय पदार्थ जास्त असल्याने रक्तातील साखर वाढण्यास विरोध करीत असल्यानेच नाचणी हे मधुमेही रुग्णांसाठी सुद्धा चांगलं अन्न ठरू पाहत आहे. शेत तिथे पौष्टिक तृणधान्याची शेती, राही आरोग्याची चाबी हाती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला द्या रजा. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम ऐकला. तर सादर करत होते सूरज घोळे. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. आताच आपण आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा किसान वाणी कार्यक्रम ऐकलात.